नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या दिवाळीचा फेज सुरू आहे व या दिवाळीच्याच फेजमध्ये काही शेतकऱ्यांची दिवाळी चांगली झालेली आहे, तर काही शेतकऱ्यांची दिवाळी अजूनही चांगली झालेली नाही. यामागे कारण देखील तसंच आहे. कारण शेतकऱ्यांना जे पीक विम्याच्या मार्फत पैसे येणार होते, ते काही शेतकऱ्यांना तर जमा झाले, पण काही शेतकऱ्यांना खूप कमी प्रमाणात जमा झाले व काहींना जमा देखील झालेले नाही आहेत. तर बघा, ह्यामध्ये किती शेतकऱ्यांना पैसे जमा झाले हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. पण कदाचित दिवाळीनंतरचे तुमचे काही दिवस चांगले येऊ शकतात. ते कसे काय हेच आपण व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. म्हणजे तुमच्या पीक विम्याचे पैसे हे आता लवकरच वाटप होणार आहेत. किती तारखेला व कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहेत व काल परवा 19 तारखेला 19 ऑक्टोबर रोजी कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप झालं हे तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगतो. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघा. त्याचबरोबर मी काही जिल्ह्यातल्या गावातली नावांची संख्या देखील सांगणार आहे, म्हणजे गावांची देखील नावे सांगणार आहे. त्यामध्ये तुमचं जर गाव असेल तर तुमच्या आसपासच्या शेतकऱ्यांना तुम्ही देखील विचारू शकता की तुमच्या खात्यावर पैसे किती जमा झालेले आहेत. तर चला, वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलमध्ये. जर चॅनलला तुम्ही अद्यापही लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला जे काही बेलायकनचं बटन दिसते त्याला देखील दाबा. म्हणजे तुम्हाला शेती व कृषी संबंधित नवनवीन जे काही GR येतात व पीक विम्यासंदर्भात काय अपडेट येतात त्यात सर्वात लवकर तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जातील. तर चला, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता वाशिम जिल्ह्यामध्ये खरीपचा पीक विमा हा जमा झालेला आहे 19 ऑक्टोबर रोजी. काही कोणत्या जिल्ह्यांमध्ये झाला आहे ते देखील सांगतो. त्याचबरोबर बघा, हिंगोली, परभणी, अकोला, बीड, बुलढाणा या जिल्ह्यांची देखील एक छोटी अपडेट आहे, ती देखील सांगतो. तर बघा, आपण वाशिमपासून सुरुवात करूया. या व्यतिरिक्त जर तुमचा दुसरा कोणता जिल्हा असेल तुम्ही कमेंट करू शकता व त्याबाबत जी काही अपडेट आहे तुम्हाला कमेंट किंवा व्हिडिओच्या मार्फत उत्तर तुम्हाला देण्यात येईल. तर बघा मित्रांनो, वाशिम जिल्ह्यामध्ये खरीपाच्या पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे 19 तारखेपासून. ह्यामध्ये बघा, वाशिम तालुक्यातले बघा आपण गावं पाहूया. वाशिम तालुक्यात वाशिम, किनखेडा, कामटगाव, खारोळा ह्या तालुक्यांच्या काही तुरळक शेतकऱ्यांना पैसे आलेले आहेत. काहींना शेतकऱ्यांना खूप पैसे कमी प्रमाणात देखील आलेत. काही जणांना 2,500 रुपये देखील भेटलेले आहेत. खूपच कमी आलेत, पण काही शेतकऱ्यांना चांगली रक्कम देखील आलेली आहे त्यांच्या क्षेत्रानुसार. त्यानंतर बघा, कारंजा तालुक्यामध्ये मुरंबी, काजळेश्वर आणि वाकी ह्या 3 गावांमध्ये पीक विम्याचं वाटप झालं आहे. काही शेतकऱ्यांना आलेत, काहींना आलेले नाही आहेत. त्यानंतर ज्यांना आलेले नाही आहेत तुम्ही एकदा ॲप्लिकेशन स्टेटस तुमचं चेक करू शकता. त्यानंतर बघा, मंगरुळपीर तालुका ह्यामध्ये कंजारा गाव, अंबापूर गाव, दस्तापूर ह्या 3 गावांना वाटप झालं आहे. ह्या 3 गावापैकी जर तुमच्या पीक कोणी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. जर ह्या व्यतिरिक्त जरी दुसऱ्या जिल्ह्याचं कोणी असेल, पीक विम्याची रक्कम प्राप्त झालेली असेल, त्या रकमेसहित तुम्ही कृपया कमेंट करा, म्हणजे बाकी शेतकरी बांधवांना थोडी मदत होऊन जाईल. त्याचबरोबर थोडा जर आवाजाचा बॅकग्राऊंडचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही थोडा ॲडजस्ट करून घ्या. तर बघा, ही अपडेट 2 दिवसापूर्वीच देण्यात येणार होती, पण दिवाळीचा फेज असल्यामुळे व्हिडिओ बनवता आला नाही. याबाबत मी तुमची क्षमा मागतो. ह्यानंतर बघा, मानोरा तालुक्यामध्ये गाडेगाव, धामणी, धानोरा. त्यानंतर मालेगाव तालुक्यात शिरपूर, शेलगाव व तरोडी ह्या 3 ते 4 गावांमध्ये तुरळक शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप झालेलं आहे. रक्कम एक्झॅक्ट किती झाली आहे हे शेतकऱ्यांनी सांगितलेलं नाही, पण आपल्यापर्यंत शेतकऱ्यांचे मेसेज आलेले आहेत की सर ही एवढे या तारखेला आमच्या खात्यावर रक्कम जमा झालेली आहे. त्यानंतर बघा, फक्त पीक विमा जमा झाला आहे असं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर बघा, बुलढाणा तालुक्यामध्ये खरीप आणि रब्बीचा दोन्ही मिक्स मिळून पीक विमा एकंदरीत खात्यावर जमा झाला आहे. एक्झॅक्ट रक्कम अजूनही सांगितली नाही आहे. जर बुलढाणा जिल्ह्यात तुमच्या खात्यावर जर रक्कम झालेली असेल किंवा ॲप्लिकेशन स्टेटस जर बदललं असेल तुम्ही देखील कमेंट करा. तर बघा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये गावाची संख्या खूप जास्त आहे. मी गावाची संख्या न घेता मी तुम्हाला काही मेन हे सांगतो. बघा, बुलढाणा तालुक्यामध्ये 4 ते 5 गावं आहेत. त्यानंतर चिखली तालुक्यात 12 गावं आहेत. त्यानंतर देऊळगाव राजा ह्या तालुक्यामध्ये 31 गावं आहेत. त्यानंतर खामगाव तालुक्यामध्ये 42 गावं आहेत. सिंदखेड तालुक्यात 53 व सर्वाधिक संग्रामपूर तालुक्यामध्ये 59 गावं आहेत. तर हे बघा, एकंदरीत पाहायला गेलं तर एवढ्या गावांची म्हणजे पीक विम्याचं वाटप कुठं झालेलं आहे. जर आसपास तुमच्या कुठं पीक विम्याचं वाटप झालं असेल कृपया कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर बघा, अजून मी जेवढे जिल्हे सांगितले होते त्यांच्याबाबत आता अपडेट सांगतो. तर बघा, मी एवढे जिल्हे सांगितले. यामध्ये हिंगोली जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, अकोला जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे. त्याचबरोबर बुलढाणा, वाशिम,
अमरावती ह्या जिल्ह्यांचे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा अद्यापही भेटलेला नाही आहे त्यांच्या ॲप्लिकेशनचे स्टेटस हे बदलण्यात आलेले आहेत. ह्यामध्ये बघा ज्यांचे काहींच्या रकमा आता दाखवण्यात आलेल्या आहेत. ज्यांच्या एवढे दिवस रक्कम दाखवत नव्हत्या तेवढ्या रक्कम आता तुम्हाला दाखवण्यात आलेल्या आहे. बरेचसे शेतकरी म्हणत होते की बाबा आमची ॲप्लिकेशन स्टेटस कुणाचं यील्ड बेस 0 दाखवत होतं, काय दाखवत होतं, त्यांच्या आता रकमा दाखवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर ज्यांचं कॅल्क्युलेशन अवेटेडमध्ये गेलेलं आहे काही शेतकऱ्यांचं. त्यानंतर बघा अजून एक महत्त्वाची अपडेट ह्यातमध्ये सांगायची झाली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फळपीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे व रक्कम तिथे चांगल्या प्रमाणात भेटत आहे. जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून फार तसं तर पाहायला गेलं तर फार कमी शेतकरी आहेत, पण त्याबाबत अपडेट आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळपास 1452 शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप आपलं ह्या फळपीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे. रक्कम जास्त भेटत आहे. किती भेटत आहे तुम्हाला हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. म्हणजे शेतकऱ्याचा आपल्याला डायरेक्ट आलेला मेसेज तुम्हाला पुराव्याच्या रूपात मी दाखवेल. कारण मागच्या व्हिडिओमध्ये बरेचसे जण म्हणत होते की तुम्ही जी माहिती सांगताय ती अद्याप काहीच आम्हाला भेटलेलं नाही आणि तुम्ही कसं काय सांगताय की बाबा आम्हाला पीक विम्याचे पैसे भेटले. आता तुम्हाला भेटले नाही आहे, तुमची रक्कम तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस तुम्हाला माहीत नाही आहे, मग तुम्ही दुसऱ्याला कसं दोष देऊ शकता. म्हणजे काही जण म्हणत आहेत की आम्हाला त्यांनी स्वतःचे ॲप्लिकेशन स्टेटस चेक केले नाहीत व समोरच्या माणसाला दोष देणं हे कितपत योग्य आहे त्यांनाच माहिती. बरं त्यानंतर बघा हे झाले ह्या जिल्ह्यांचे अपडेट. आता बघा तुम्ही ॲप्लिकेशन तुमचं स्टेटस चेक करा. पण आणि ह्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाकी शेतकऱ्यांना एकाच गावामध्ये काही शेतकऱ्यांना पीक विमा कमी आला आहे व कुणाला जास्त आला आहे. कुणाला खरीप प्लस रब्बी दोन्ही मिळून 10,000च्या आसपास भेटलेत व कुणाला 2,500 रुपये भेटलेले आहेत. ह्यामध्ये काय झालं आहे हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगतो. ह्या व्हिडिओमध्ये बघा आणि एकंदरीत पाहायला गेलं तर गावांची यादी ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. ह्या गावांना पीक विम्याचं वाटप झालेलं आहे. जवळपास पाहायला गेलं तर 1351 गावं आहेत. सगळे गावं जर सांगायचे झाले तर ते शक्य होणार नाही व्हिडिओच्या मार्फत. कृपया जर तुम्हाला ह्याच्याबद्दल माहिती पाहिजे असल्यास तुम्ही स्वतः वैयक्तिक तुमच्या गावाचं नाव व जिल्ह्याचं व तालुक्याचं नाव कमेंट करा. त्याच्याबाबत जी काही अपडेट आहे ते तुम्हाला होईल तेवढं लवकर आपण व्हिडिओच्या मार्फत किंवा कमेंटला जसा जर वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. तर बघा ही ह्याच्याबाबत अपडेट होती. अजून ह्या व्यतिरिक्त बाकी बरेच जिल्हे राहिलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्र विदर्भातले बरेच जिल्हे राहिलेले आहेत. यवतमाळ झालं, हे झालं. ह्यामध्ये बाकी शेतकऱ्यांना अद्याप अपडेट आपण थोड्याच प्रमाणात दिलेली आहे. ह्याबाबत अजून जर तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट पाहिजे असल्यास व्हिडिओला कमेंट करा, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तर चला ही होती यांची अपडेट. ह्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही अपडेट पाहिजे असल्यास म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या त्याचबरोबर बाकी तुम्हाला शेतकऱ्यांना KYC कशाप्रकारे करायची, काय करायची ह्याच्याबाबत जर तुम्हाला अपडेट पाहिजे असल्यास डॉक्युमेंट काय लागतात, काय करायचे हे अपडेट पाहिजे असल्यास तुम्ही कमेंट करू शकता. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचे KYC जर तुम्ही करत असाल, तुम्ही आसपासचे कोणी असाल तर आपलं देखील आधार सेवा केंद्र सुरू आहे. तुम्ही तिथे येऊन संपर्क करून देखील ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता. अतिशय मुबलक दरामध्ये डॉक्युमेंट ते देखील तुम्हाला लवकरच सांगण्यात येईल. तर चला ही ह्याच्याबद्दल एक अपडेट होती. आता ह्याच्यानंतर आपण पुढचा व्हिडिओ बाकी उरलेले जेवढे जिल्हे आहेत त्याच्यावर देखील बनवणार आहोत. त्यामध्ये आपण GR सहित व्हिडिओ दाखवून तुम्हाला GR व शेतकरी संख्या व रक्कम सर्व एकंदरीत दाखवून तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत मी माहिती देईल. तर चला ही ह्या जिल्ह्यासंदर्भात एक अपडेट होती. ह्याच्यानंतर अजून महत्त्वाची अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला अशीच महत्त्वाची माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.